3 गायांचा व्यवहार झालाय सर. हा ही एक आणि इकडे वळा गाय ती तुमच्यावाली गाय इकडे वळा. कितीला झाला व्यवहार? त्या बघा ही एक आणि ही एक गाय 3,85,000 गेले तर जोड 3,85,000. पाहताय मित्रांनो अशा प्रकारच्या गायी आहेत आबांच्या. आणि तुम्हाला जर खरेदी करायची असतील ही आता दिली 1,11,000. त्यांना कुठे गेले का? आबा इकडे इकडे 1,11,000 स्वस्त दिली. 11,000 दिली तुम्हाला ती काळी गाय बनलेलं. घेतली मालक कोणत्या गावचे आहेत? दिलवडीची. रोख व्यवहार झाला ना? कोणती गाय घेतली तुम्ही? काय खाली घेतली ती सांग. कालवडे का? कालवडीचे पुढल्या वर्षी तेवढे पैसे. आबा सध्या दुधाच्या रेटच वाढ झाली म्हणतात. गायच्या रेट मध्ये वाढ होऊ शकते. वाढ होती किती? 1 रुपये 2 रुपये होती. शेतकऱ्याला परवडण्यासारखी नाही. 10 रुपयांनी दूध कमी केलं या लिटर पाठीमागे 38चा 28 रुपये 29 रुपये भाव झाला. आता रुपयान 2 रुपये वाढवले. जगतोय पूर्ण आशेवरच जगतोय शेतकरी वर्ग आपला. आबा हो ह्या गायचं काय होईल दुधाचा अंदाजे? आता हे पहिलं रोज कालवड आहे. पण पहिल्याच येताना 25+ चालेल बघा. 25च्या पुढे चालू 100% चालेल. 27-28 लिटर चालेल. दाताला 6 दात आहे. 6 दात गाय सोड रे. ना गाय सोड. अजून काढले का? पाहताय मित्रांनो अशा पद्धतीचे गायी आहेत. आपणास जर खरेदी करायचं असेल तर आबांचा नंबर दोन्ही गाय इकडे आबा नंबर सांगा एकदा. सगळे लोक दिसतील. नंबर सांगतो जरा दोन्ही जरा हो जाग्यावर जरा लाव पलीकडं. हो दिले ना जोडा दिला. 3,85,000 रुपयाला दिले त्या. 3.5 ला तर कुणी मागत होतं त्यांना. राम राम. वस्तू बघा आपल्याकडले आहेत. हे पंजाब हरियाणा गुजरात तिकडले MP UP तिकडले नाहीत. इथून 100 ते 150 किलोमीटरच्या आत बाहेरच्या गाय आहेत त्या दोन्ही. पहिला रोज बच्चे आहे. जन्मल्यापासून फक्त 24 वर्षाचं 24. आबा किती व्यवहार झालाय हा व्यवहार व्यापाऱ्यांनी घेतलाय बरं का. आता डिक्लेअर करता येत ना. स्पष्टपणे सांगतो. 3,85,000 थपारली. शेतकरी 3.5 पर्यंत गाय मागत होता. 3,50,000 51 55 पर्यंत मागत होता. व्यापाऱ्यांनी घेतले तर बारामतीचे इंग्लिश सरांनी गाय घेतलेल्या आहेत दोन्ही पण. त्यांना पण विकायच्यात गाय. तुम्ही त्यांना विचारू शकता. ते इथंच आहेत आता समोर. तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर आबांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय. तसेच काष्टी बाजारात खूप जास्त संख्येने गायी अशा येतात. आणि आपणास खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा. इकडे तोंड कर राजा. इकडे तोंड कर. कॅमेराकडे तोंड कर. बघ कसा दिसतोय गाडी. तिकडे सर तोंड बघू दे. मित्रांनो खरेदी करायचं असेल मागून हा ना मग दार किती काढली रे? एक बादली फुल काढली ना. त्या वासराला थोडं पाच नाही का? त्याला थोडं पाच अजून दार काढा पाहिजे सरांना. हिचे सांगायला 1,40,000 रुपये. फायनल काय होईल? बोला ना. फायनल द्यायला 1,20,000. 1,20,000. फोन नंबर सांगा. 83 29 87 42 60. किती आहेत आज सगळ्या? आज 22 गाय आहेत. 22 गाय आहेत का? सरासरी काय रेट आहे आज? सरासरी 90 95 1,00,000 1,10,000. दुधाचे बाजार वाढलेत. हो दुधाचे बाजार गायच्या रेटवर काय फरक झालाय का? हो 100% आम्हाला खरेदीलाच फरक झाला तर विक्रीला होणारच. असं आहे का? दुधाचे रेट वाढल्यामुळं शेतकरी लोक सुद्धा रेट वाढवून देतात असं आहे का? हो देतात ना. पाहताय मित्रांनो बाजारातील रेट कशामुळे वाढताय. मालक तुम्ही बाजारात खरेदीला आले काय? हो. कोणती गाय मागितली तुम्ही? ही गाय मागितली. काय म्हणले मालक? 1,40,000 सांगतात. तुम्ही काय म्हणले? आम्ही सांगायला काय 50-60 हजारात गाय घ्यायची तुम्हाला. पाहताय मित्रांनो शेतकरी आहेत आणि यांना 50-60 हजारात गाय पाहिजे. जर तुमच्याकडे कोणाकडे असेल तर यांना नंबर द्या. सांगा मामा नंबर तुमचा. 8600 मित्रांनो अशा पद्धतीची गाय कोणाकडे विक्रीला असेल 50-60 हजारात तर या मामांना कॉन्टॅक्ट करा आणि गाय विक्री करा. मालक या मामा तुम्हाला गाय देतो. मित्रांनो शेतकरी शेजारी आणि व्यापारी यांची चर्चा चालली ते तुम्हाला ऐकायला भेटत असेल. बरं 95 मग
70 ला नाही घ्यायला आम्हाला पण. या गायचा व्यवहार चाललाय, पाहताय कशा पद्धतीने व्यवहार व्हायला पाहिजे. बरोबर तुम्हीच आहे. कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा. आहे ना, आहे ना. टार्गेट पाहिजे ना 85,000 रुपयाचं 6 जण मागायचे तिला. वस्तू आहे ती 24 कॅरेट. 24 कॅरेट आता चालते का? 22 कॅरेट चालते. 22 मग या 22 कॅरेट देत तुम्हाला. या आपल्यापाशी 22 बी 17 बी जी कॅरेट पाहिजे ती भेटत. मामा किती नडले आता? 72 सांगितलं आपण, ते म्हणतात किती 85. 85 म्हणतात. 72.5 टाचीत नाही. अरे हे टीप याच्यामुळे चाललंय. मित्रांनो, तुम्हाला जर खरेदी करायची अरे असेल तर सांगा ना बाजारातील रेट अशा पद्धतीची तर बाई किती पर्यंत होईल फायनल? हे होईल 95 पर्यंत. 95,000 हो. फायनल होईल. हो. मित्रांनो, तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्यांचा नंबर देतो. नंबर सांगा. 83 29 87 42 60. अशा पद्धतीची जर काही खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करून खरेदी करा. दाखवा दोन्ही कारोडी. बाई तिचं काय सांगितलं? तिची 1,30,000. 1,30,000 पहिल्या रोज दिसते ना? हो, 2 दात बच्चे. व्यवहारात बसल्यावर कमी होईल. होईल ना. किती होईल? 95 पर्यंत होईल. 95 1 लाख. 1 लाखापर्यंत सरासरी व्यवहार होईल. मनोज भाई, आज तुम्ही बाजारात आले, आज तुम्ही गाय खरेदी केलेली, आम्ही गाय घेतली, बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. मित्रांनो, हे पाहताय मनोज भाई कडली गाय आपण खरेदी केली अशा पद्धतीची. आणि किती रुपयाला खरेदी करावा ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज टाका. हे आमच्या दोघांचं सिक्रेट आहे, पण कशा पद्धतीने व्यवहार झाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करून सांगा. ही गायचं वासरू आहे, नर आहे ना? हा नाही मित्रांनो, हा गोर आहे आणि ही गाय आपण खरेदी केलेली आहे. कितीला खरेदी केली असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मेसेज टाका. मामा, ही गाय तुम्ही खरेदी केली, कितीला खरेदी केली? दलाल आहे का कोणी? दलाल असतात या गायचे 5,000 वाढला असतो. तुम्ही समाधान आहे का? अलीबाई, व्यवहार नक्की किती झाला सांगा सगळ्यांना. 80,000 रुपये व्यवहार झालाय. दलाल आहे कोणी? दलाल नाही हे समाज. आम्ही काय व्यवहार केला नाही, नाही तर म्हणता चायनावाल्यांनी व्यवहार केलाय. नाही नाही नाही, कोणीच नाही. 80,000 रुपये व्यवहार झालाय. राजी खुशी दिली. दाताल कशी आहे? 4 दाते. कोणत्या गावाला जाणार आहे मामा? देवळगाव, रसाळ. रोख व्यवहार झाला ना अलीबाई? हो, रोख. मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीची काही खरेदी करायची असेल तर अलीबाईचा नंबर देतो. नंबर सांगा. 83 29 87 42 60. फिरून दाखवा गाय. गाय फिरा यायची बछडी फिरा. पाहताय मित्रांनो, शेतकऱ्यांनी गाय खरेदी केलेली आहे. इकडे या. बघून घ्या, सड्या बिड्या चेक करा गाय. हा, सारं करून देतो. हो 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 दादा, सारं चेक करून दे. पाहताय मित्रांनो, सड फोडून दिलेत गायचे. किती जाती मित्र? 4 जाती. वाटत नाही का? विचारलं पाहिलं का दुसरं आहे का? हे अलीबाईचा व्यवहार चाललाय. भेटेल ना नंबर. किती आहे सगळे अलीबाईचे? घेतला आताच घेतला. सबस्क्रायबर आहेत, आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत. कोणत्या गावाला आले मालक? आमचं गाव पेडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. काय खरेदी केलं आज? खरेदी तर गेल्या आठवड्यामध्ये साधारणपणे 10 गायी आम्ही घेतलेल्या आहेत. हा हा. आणि तुमचे व्हिडिओ बघूनच ते खरेदी केलेल्या आहेत गायी.
बाजाराचा अंदाज तुम्हाला माहित होतोय म्हणायचं आमचे व्हिडिओ पाहिले येस येस, नक्की नक्की. बाजारातले अतिशय रेट छान पद्धतीने तुमचं जे प्रेझेंटेशन जे आहे शेतकऱ्यांना कळेल समजेल अशा भाषामध्ये आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच तुमच्या व्हिडिओचं अनुकरण करून पाहूनच आम्ही घोडेगाव बाजार किंवा काष्टी बाजार या ठिकाणी येऊन गायी बघून खरेदी केलेल्या आहेत. आपण सांगतो आपल्या व्हिडिओ मार्फत, त्यात आणि बाजारात आल्यावर काही फरक होतो का? एक 10,000 5,000 इकडं तिकडं व्यवहारात थोडं तो फरक होतो. व्यवहारात फरक हा होतोच आहे. हा. नक्की. म्हणजे आपल्या चॅनल मार्फत जे तुम्ही जनावरे खरेदी केली पाहून, त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा झाला. 100% फायदा झालाय आणि आम्ही बाकी जे कोणी सबस्क्रायबर असतील किंवा चॅनल पाहणारे असतील त्यांनाही आम्ही विनंती करेन की नक्कीच तुमचा व्हिडिओ पाहून तुम्ही आसपासच्या बाजारांमध्ये तुम्ही भेट द्या. नक्कीच याचा तुम्हाला फायदा होणार आहे. काय करतात शेतकरी गरीब असतात आणि त्यांना बाजार भाव काय माहित नसतात आणि अचानक बाजारात येतात आणि जनावरे खरेदी करतात आणि नंतर काय म्हणतात की आम्हाला 10-20 हजारांनी नुकसान झालं. या तुमच्या चॅनल मार्फत किंवा डिजिटल मार्केटिंग मार्फत नक्कीच शेतकऱ्यांना घर बसल्या एक बाजाराचा अंदाज, कारण प्रत्येक बाजारामध्ये चढ उतार हे होत असतात आणि त्याचा अंदाज जो आहे तो त्यांना घरी बसूनच मिळतो. आणि नक्कीच की साधारणपणे आता घोडेगावला जायचं म्हटलं तरी त्याला 500 रुपये खर्च करून जावं लागणार आहे. पण तिथल्या बाजारातल्या किमतीचा अंदाज तुम्ही घर बसल्या शेतकऱ्यांना किंवा लोकांना जे व्ह्युअर्स आहेत त्यांना दाखवत आहे आणि त्याचा फायदा हा नक्कीच शेतकऱ्यांना होत आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आणा इकडे गायची इथे ह्याच्यावर घ्यायची चाचू बघू. या गायचा व्यवहार झाला. हा कितीला दिली? ही 51,000ला 51,000ला दिली. 4.5 महिन्याची गाभण गाय. दूध किती आहे खाली? आहे 5-7 लिटर. हा 9 लिटर आहे का? मित्र तुम्हाला अशा पद्धतीची गाय घ्यायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करा.